विभागाचे अध्यक्ष माननीय श्री अतुल दादा देशपांडे, भारतीय खोलेश्वर माध्यमिक विद्यालय अंबाजोगाईचे शालेय समिती अध्यक्ष, तसेच या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभलेले माननीय सौ समृद्धी दिवाने मॅडम, गट विकास अधिकारी पंचायत समिती अंबाजोगाई, माननीय श्री मधुकरराव सुवर्णकार, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती अंबाजोगाई, माननीय श्री बालाजी लोमटे, तालुका आरोग्य अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी पंचायत समिती कार्यालय, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय अनंतराम कोपले सर, त्याचबरोबर योग प्रशिक्षक दत्ता लाल, या सर्वांचे शब्दसमूहाने स्वागत करून मी आपणास विनंती करते की आपण प्रतिमा पूजन करावे. वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेतून या पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व मानव जातीचे कल्याण हो, सर्वांना आरोग्य लाभो या संकल्पनेतून आपल्या भारत मातेच्या संस्कृतीतून उत्पन्न झालेला हा योग जगभरात आज साजरा केला जातो. आजच्या दिनी म्हणजे 21 जून रोजी वर्षातील सर्वात मोठा दिवस 13.25 तासाचा व रात्र 11.15 तासाची होते. या दिवशी सूर्यापासून सर्वाधिक ऊर्जा मिळते. 21 जून नंतर सूर्य दक्षिणायात प्रवेश करतो. योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खूप खास मानला जातो. म्हणून आजच्या दिनाचे हे आयोजन मी मंचावरील सर्व मान्यवरांचे स्वागत आणि परिचय करून देण्यासाठी श्री राजेंद्र शेठ यांना अशी विनंती करते की त्यांनी मान्यवरांचा परिचय द्यावा. नमस्कार. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभर अतिशय उत्साहाने साजरा होत आहे. आजच्या या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे, मी सांगितले सुरुवातीला, योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ. आज आपल्या शाळेमध्ये अंबाजोगाई पंचायत समिती आणि खोलेश्वर माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अतुलदादा देशपांडे यांचं स्वागत करण्याची विनंती मी खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले सर यांना विनंती करतो की त्यांनी अतुलदादांचं स्वागत करावं. डॉक्टर अतुलदादा हे अंबाजोगाईमध्ये आयुर्वेदाचार्य म्हणून प्रसिद्ध आहेत. दादांचा प्रत्येक क्षेत्रामध्ये वापर आहे. राजकीय असो, सामाजिक असो किंवा बँकिंग सारख्या क्षेत्रामध्ये दादांचा सहज वापर आहे. उत्तम मार्गदर्शक आहेत. वेळोवेळी येणाऱ्या अडचणी कशा दूर करून आपल्याला पुढे जाता येईल यासाठी कायम प्रेरणा देत असतात. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या अंबाजोगाई पंचायत समितीच्या अधिकारी समृद्धी दिवाने मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी शाळेचे
शाळेच्या शालेय समितीचे सन्माननीय अध्यक्ष अतुलदादांना करतो. समृद्धी दिवाने मॅडम या अंबेजोगाई पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी आहे. MSc ॲग्री असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून त्यांची गट विकास अधिकारी म्हणून नेमणूक झालेली आहे. सध्या अंबेजोगाईच्या गट विकास अधिकारी म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचं आरोग्य व्यवस्थित राहावं, सुदृढ राहावं यासाठी वेळोवेळी आपल्या शाळेला मार्गदर्शन करणारे आपल्या अंबेजोगाई तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी लोमटे यांचं स्वागत करण्याची विनंती मी शाळेचे उपमुख्याध्यापक विवेक जोशी सरांना करतो. डॉक्टर बालाजी लोमटे हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि आपल्या अंबेजोगाई तालुक्याअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांच्या तपासण्या असतील, आरोग्य विषयक सल्ले असतील ते देण्याचं काम त्यांच्या स्वरूपातून आपल्याकडे नेहमी होत असतं. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या अंबेजोगाईचे गट शिक्षण अधिकारी माननीय मधुकरराव सोनकर सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी आपल्या शालेय समितीचे अध्यक्ष देशपांडे सर आणि शाळेचे मुख्याध्यापक गोपले सर या दोघांना विनंती करतो की त्यांनी सोनकर सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. मधुकरराव सोनकर सर हे आपल्या अंबेजोगाईचे गट शिक्षण अधिकारी म्हणून त्यांच्याकडे सगळ्या दायित्व आहे. ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून आपल्याला ते परिचित होते, परंतु आता त्यांच्याकडे गट शिक्षण अधिकारी म्हणून दायित्व आलेलं आहे. सध्या आपल्या अंबेजोगाईच्या तालुक्याचे ते गट शिक्षण अधिकारी म्हणून काम पाहत आहे. दुसरे सन्माननीय कृषी विस्तार अधिकारी असणारे प्रवीण मोरे साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती मी शाळेचे प्रवेशक पिंपळे सरांना करतो की त्यांनी प्रवीण मोरे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. प्रवीण मोरे सर हे अंबेजोगाई पंचायत समिती कार्यालयामध्ये कृषी विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं स्वागत आपल्या प्रशालेचे सन्माननीय प्रवेशक पिंपळे सर करत आहेत. या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी खास आपल्याला प्रशिक्षक म्हणून आपल्यामध्ये निमंत्रित केलेले आहे असे दत्ता लाल सर यांचं स्वागत. दत्ता लाल सरांचं स्वागत. अंबेजोगाई क्रीडा समन्वय श्री देवकते सर आणि प्रशोभ माध्यमिक विद्यालयातील शारीरिक शिक्षण आणि आरोग्य निर्वाहन या विषयाचे अध्यापक बलुलकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आजचे प्रशिक्षक दत्ता लाल सर यांचं या ठिकाणी स्वागत करावं. लाल सर विनंती की आपण पुढे यावं. दत्ता लाल हे योग प्रशिक्षक म्हणून परिचित आहेत. पतंजली योग समिती अंबेजोगाई यांच्या मार्फत अनेक शिबिर आयोजित होतात. जवळपास 150 योग शिबिरामध्ये त्यांनी 65,000 विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिलेले आहेत. माजी सैनिक आहेत. पतंजली योग समिती हरिद्वार या ठिकाणी 5.5 मिनिटांमध्ये 84 योगासनं करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रात्यक्षिक 84 योगाचं प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे. आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहे. मी या ठिकाणी अंबेजोगाई पंचायत समिती कार्यालयातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, तालुका आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी यांचं या ठिकाणी शब्द समूहाने स्वागत करतो. या ठिकाणी माणिकराव सोळंके सर हे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी श्रीकांत देशपांडे सरांना करतो. केंद्र प्रमुख श्री माणिकराव सोळंके सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी श्रीकांत देशपांडे सरांना करतो. पुनश्च एकदा आपण सर्वजण या योग शिबिराच्या सांगता समारोहाला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात याबद्दल प्रवेश माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांचं शब्द समूहाने स्वागत करतो. जर कुणाचा चुकून नामोल्लेख राहिला असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो. पुनश्च एकदा सर्वांचं शब्द समूहाने स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची विनंती मी माननीय श्री अनंतराव गोपले सर प्रशालेचे मुख्याध्यापक यांना करत आहे. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय
दादा देशपांडे सर, याचे मुख्य प्रशिक्षक श्री दत्ताजी लांब सर. कारण हा कार्यक्रम गट शिक्षण विभाग आणि पोलीस विद्यालयाच्या वतीने असल्यामुळे यासाठी आवर्जून उपस्थित असलेले गट विकास अधिकारी सन्माननीय समृद्धी जयंतीवाडी मॅडम, गट शिक्षणाधिकारी मधुकरराव सुवर्णदास सर, त्यानंतर तालुका कृषी अधिकारी बालाजी लोटे सर, तालुका कृषी अधिकारी पी मोरे सर, सर्व विस्तार अधिकारी, त्या विभागातील सर्व कर्मचारी, शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांना माहीत आहे आपण आंतरराष्ट्रीय योग दिन मागील आम्ही 4-5 दिवसापासून त्याचा सप्ताह सुरू केलेला आहे. मंगळवारपासून दररोज नियमितपणे आज त्याची सांगत आहे आणि हा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. आपल्या सर्वांना याचं महत्त्व माहिती आहे. 2015 साली याची सुरुवात झाली. आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. आपल्याला भारतीय संस्कृतीनं योगाला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. कारण याच्यामध्ये आपल्या प्रकृतीची काळजी आणि आवश्यक असणाऱ्या गोष्टी प्राणायामामधून आपल्याला नियमितपणे करता याव्यात म्हणून जगभरामध्ये हा साजरा केला जातो. आपल्याकडे अनेक वर्षापासून आपण जर जुना इतिहास पाहिला तर भारतीय संस्कृती 5000 वर्षापासून याचं काम चालू आहे. परंतु त्याला जर गती हे मागच्या 10 वर्षांमध्ये मिळते. कारण आपलं शरीर, मन, आत्मा याचा समतोल साधणारे जर एकमेव गोष्टी असेल तरी योग साधना आहे. आणि मग आंतरराष्ट्रीय स्तरावर 2015 पासून सुरू झालं. परंतु त्या दिवसानंतर न करता हे सातत्यानं आपण नियमितपणे करणं हे अपेक्षित आहे. कारण आपण बघतो की आपण काही कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो, परंतु हा योग अशी गोष्ट आहे की आपलं शरीर जर चांगलं असेल तर अन्य सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. त्यामुळे आपण आपला मानसिक विकास असेल, आत्मिक विकास असेल आणि एकाग्रतेसाठी अतिशय योग हे अतिशय महत्त्वाची बाब आहे. आजच्या कार्यक्रमात आपले जे प्रशिक्षक आहेत श्री लांब सर आपल्याला त्याच्या संबंधानं अतिशय सखोल असं मार्गदर्शन आणि आपल्याकडून त्याची कृती करून घेणार आहेत. या निमित्तानं आपण सर्वजण शिकून घ्यावं आणि पुढील काळामध्ये आपण सातत्यानं आपल्या नियमितपणे सकाळच्या वेळेमध्ये तरुण वेळ घेऊन आपण हे करावं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी शाळेत पोहोचले. सर्वांचं एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि योग दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा मागतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर माननीय समृद्धी दिवाणे मॅडम, गट विकास अधिकारी पंचायत समिती अंबाजोगाई यांना अशी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत सादर करावे. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित कोलेश्वर माध्यमिक शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देशपांडे सर, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित गट शिक्षण अधिकारी श्री सुवर्णकर सर, आमचे DHO डॉक्टर लोमटे सर, त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक कृषी अधिकारी श्री मोरे सर आणि इथे उपस्थित सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी, पंचायत समिती अंतर्गत सर्व कर्मचारी आणि शाळेमधील विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो. हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येत आहे. आता मुख्याध्यापक साहेबांनी सांगितलं की 2015 पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येत आहे. तर योग हा जो आहे की या भारतीय इतिहासामध्ये, संस्कृतीमध्ये अतिशय पुरातन काळापासून महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि कुठेतरी शारीरिक असेल किंवा मानसिक विकास असेल यामध्ये योग हा जो विषय आहे याचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर यासाठी व्यापक प्रचार प्रसिद्धी व्हावी आणि कुठेतरी याचं महत्त्व अधोरेखित व्हावं यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हा दिवस साजरा करण्यात येत आहे. जसं मुख्याध्यापक सरांनी सांगितलं की यामध्ये सातत्य जास्त महत्त्वाचं आहे. फक्त आजच्या दिवस योग साजरा करणं किंवा आजचे दिवस योगासनं करणं किंवा शारीरिक विकासासाठी आजचे दिवस याचं महत्त्व अधोरेखित न होता वर्षाचे 365 दिवस कुठेतरी ते सातत्य जर टिकून राहिलं तर त्याचे दीर्घकालीन फायदे जे आहेत ते आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला आपल्याला नक्की जाणू शकतात. शारीरिक विकास तर यामध्ये होतोच, म्हणजे आपल्या शरीराचा यामध्ये सर्वांगीण विकास तर नक्कीच होतो, पण कुठेतरी मानसिक विकास होण्यासाठी, मानसिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी नक्कीच प्राणायाम असतील किंवा योगासने असतील
असेल, मेडिटेशन असेल, याचा नक्कीच आपल्याला फायदा होत असतो. तर येणाऱ्या काळामध्ये आपण या बाबतीत सातत्य ठेवावं. आणि जसं सरांनी सांगितलं की शाळेमध्ये नियमित आपण योगाचे वर्ग घेत आहेत, योगाचे तास घेत आहेत, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या घरी सकाळच्या वेळी विशिष्ट वेळ देऊन याचं प्रॅक्टिस करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि व्यवस्थित मार्गदर्शनामध्ये करणं गरजेचं आहे. नाहीतर चुकीच्या पद्धतीने योग करणं ते आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतं. त्याचप्रमाणे सूर्यनमस्कार ही जी योग पद्धती आहे त्यामध्ये शरीराच्या प्रत्येक अवयवाचा यामध्ये समावेश होतो आणि पूर्ण शरीराचा यामध्ये पूर्ण व्यायाम होत असतो. त्यामुळे आपण पाहतो की अनेक वेळा जे त्यांच्या शरीरामध्ये वजन घटवण्यासाठी सूर्यनमस्काराला एक विशिष्ट महत्त्व प्राप्त झालेलं आहे. अनेक सोशल मीडियावर आपण पाहत असतो की अनेक जणांनी सूर्यनमस्कार 108 वेळा असेल किंवा जास्त वेळा असेल रेग्युलरली केल्यामुळे नक्कीच आपल्या शारीरिक जे काही आपली कौशल्य आहे त्यामध्ये नक्कीच विकास होत असतो. तर या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलेश्वर माध्यमिक शाळेने आणि गट शिक्षण कार्यालयाने अतिशय चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. त्याचं नक्कीच कौतुक आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच योग साधनेचा नियमितपणे आपल्या जीवनशैलीमध्ये वापर कराल आणि यामुळे आपल्याला नक्कीच शारीरिक आणि मानसिक विकास होण्यासाठी मदत होईल. आपण तर नक्कीच योग करावा, पण आपल्या पालकांनाही याचं महत्त्व पटवून देण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे. एवढं बोलून माझं मनोगत थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अतुलदादा देशपांडे यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. अध्यक्ष समारोप करा. सगळे 21 जून 2025 11व्या योग दिनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असणाऱ्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या आपल्या पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी, गट विकास अधिकारी समृद्धीताई निवाण, माझे वर्गमित्र आणि आपल्या अंबेजोगाई तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी श्री बालाजी लोंढे, आपले गट शिक्षण अधिकारी आताच ज्यांचं प्रमोशन झालं, पदोन्नती झाली आणि ही सुद्धा असं आहे की तालुका आरोग्य अधिकारी सुद्धा आपले माझे विद्यार्थी आहेत. आता नवनवीन प्रमोशन होऊन नवीन आलेले गट शिक्षण अधिकारी सुद्धा आपल्या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत. का योगेश्वरी बरोबर आहे आपल्या शाळेत. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले तालुका कृषी अधिकारी श्री मोरे सर, सर्व विस्तार अधिकारी आणि आज विशेष नामोल्लेख ज्यांचा करायचा आहे ते म्हणजे आपले योग शिक्षक श्री दत्ताजी लाल. मागच्या वर्षी सुद्धा ते आपल्या शाळेमध्ये आवर्जून आले होते. ते आपल्या आर्मीमध्ये होते, त्यांनी मागच्या वेळेस सांगितलेलं होतं. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले क्रीडा समन्वयक श्री देवकर्ते सरांची नेहमी भेट क्रीडा संकुलावर होत असते. बाकी सर्व या ठिकाणी आलेले विस्तार अधिकारी, सर्व अधिकारी, सहशिक्षक, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी. आता प्रास्ताविकामध्ये आपल्या मुख्याध्यापकांनी सांगितलं की योग ही गोष्ट जी आहे ती आजच्या एक दिवस करायची नाही, तर ही सातत्याने आयुष्यभर करायची गोष्ट आहे. आणि ज्यांना आपलं आयुष्य चांगलं ठेवायचं आहे त्यांनी तर हे करणं गरजेचंच आहे. बहुतेक आपल्या मुलांचा संस्कृत आहे, योग हा शब्द हा युज धातू पासून झाला आहे. धातू ही संकल्पना तुम्हाला
संस्कृतमध्ये शिकवलेली असेल, नरवाडकर सरांनी शिकवली असेल, मागोमणी सरांनी शिकवली असेल की त्या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली आहे, तो शब्द तयार कसा झाला आहे। युज म्हणजे जोडणे, आणि जी प्रक्रिया आपल्या शरीराला आणि मनाला जोडते त्याला आपण योग म्हणतो। मग हा युज धातू अनेक ठिकाणी येतो। योजना शब्द आपण पाहतो, उदाहरणार्थ पाणी पुरवठा योजना। पाणी पुरवठा योजना म्हणजे की काय, पाणी कुठं साठवायचं ते, नंतर तिथून शुद्धीकरण केंद्रावर आणायचं कसं, शुद्धीकरण केंद्रावरून टाकीत न्यायचं कसं, आणि नंतर आपल्याला सगळ्यांना कसा पुरवठा करायचा। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जुळून आणल्या की ती योजना असते। तसंच योगाचं सुद्धा आहे। आपल्याला आपलं शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य ते जर चांगलं असेल तरच आपलं शरीर चांगलं असतं, मन चांगलं असतं, आणि मग आपलं व्यक्तिमत्व प्रबोधित होत असतं। त्याच्यामुळं हे आवर्जून लक्षात घेणं गरजेचं आहे की योग हा आज करायचा विषय नाही, तर हा आयुष्यभर करायचा विषय आहे। त्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी आपण ऐकलं होतं, आपल्या डॉक्टर चौसाळकर ते आले होते, त्यांनी योगाचे 8 अंग सांगितले होते। यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, प्रत्याहार आणि समाधी, हे टप्पे आहेत। आपण योग म्हणजे फक्त प्राणायाम आणि योगासन म्हणतो, परंतु तसं नाही। त्याच्यासाठी आपण पूर्वतयारी करायला पाहिजे। एखादं ऑपरेशन करायचं असेल तर आपण प्री ऑपरेटिव्ह करतो, आधी सगळं आधीची प्रक्रिया पूर्ण करतो, मग मुख्य प्रक्रिया, नंतर पोस्ट ऑपरेटिव्ह। तसंच ह्या सुद्धा प्रक्रियेचा आहे, आणि त्यासाठी म्हणून यम आणि नियम ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत। यम आणि नियम आधी पाळणं महत्वाचं आहे, आणि तुमच्यासाठी तर खूपच महत्वाचं आहे। ताट बसायचं की ताटच बसायचं, यम हे लक्षात घ्यावं का, हे आवर्जून योग दिनाच्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे। यम म्हणजे काय, सत्य। माझ्या मनामध्ये जे आहे ते मी प्रामाणिकपणे व्यक्त करेन, त्याला सत्य म्हणायचं। दुसरं काय, अहिंसा, मी काया वाचा मने हिंसा करणार नाही। एखाद्या मित्राशी भांडण झालं तर मनात सुद्धा आणायचं की ह्याला बघतो मी ठेचून काढतो, हे मनाची हिंसा आहे। त्यामुळे काया वाचा मने सुद्धा हिंसा नकोय, अहिंसा। आस्तेय, आस्तेय म्हणजे चोरी करणार नाही। हे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। आताच आपण ह्या गोष्टीवर जर काम केलं तर बरोबर आपलं मन वाईट काम करताना साथ देत नाही। तिसरी गोष्ट आहे अपरिग्रह। अपरिग्रह म्हणजे कुठल्याही वस्तूची किंवा धनाची माझ्या आवश्यकतेपेक्षा मी जास्त संचय करणार नाही। म्हणजेच वाममार्गाने धनसंचय करून तो मी साठवणार नाही, मला जे आवश्यक आहे तशा पद्धतीनं वस्तू आणि धनसंचय करेल। आणि पुढची 5वी गोष्ट ब्रह्मचर्य। ब्रह्मचर्याचा अर्थ ब्रह्म म्हणजे ज्ञान आणि त्याची उपासना। आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की इंद्रिय जे आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, संयम ठेवणं। ह्या 5 गोष्टी यमामध्ये येतात। आणि नियमामध्ये शुचिता म्हणजे स्वच्छता पाळेल, संतोष म्हणजे मी नेहमी समाधानी राहील, तप म्हणजे मी मला शिस्त आणि अनुशासन लावून घेईन। पुढची गोष्ट आहे स्वाध्याय, मी नेहमी आत्मचिंतन करेल, म्हणजे मी माझं सेल्फ अनालिसिस, स्वतःचं मूल्यमापन स्वतः करेल। मी कुठं चुकतोय, कुठं बरोबर आहे, एखादी गोष्ट केली असेल तर ती योग्य आहे का किंवा अयोग्य आहे का, ह्या गोष्टीचा विचार करणं, त्याला स्वाध्याय म्हणायचं। आणि पुढची गोष्ट म्हणजे ईश्वर प्रणिधान, म्हणजे मी ईश्वराप्रती म्हणजे चैतन्य तत्व जे विश्वातलं आहे त्याच्याप्रती समर्पणाची भावना ठेव। तर ह्या 10 गोष्टी आपण अंगीकारणं गरजेचं आहे। आजपासून ह्या गोष्टी नियमितपणे आपण करण्याचा संकल्प करू, आणि त्याच्यानंतर आज जे आपल्याला योग शिक्षक सांगणार आहेत ते प्राणायाम आणि योगासन हे नियमितपणे करू, असा संकल्प आजच्या दिवशी आपण करूया। बाकी परिपाठामध्ये ध्यान आणि उपासना ही आमच्या शाळेमध्ये विशेष करून घेतली जाते। ध्यान सहज अधिकारी लोक आहेत म्हणून ही गोष्ट त्याच्या पुढे मांडायची होती। आजच्या योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो, आणि आजच्या ह्या 10 गोष्टी आणि बाकी
बाकीच्या योगाच्या प्रक्रिया आपण आजपासून मनापासून पाळण्याचा संकल्प करू. धन्यवाद. धन्यवाद सर. आरोग्य हे नेहमी औषधातून येत नाही. बहुतेक वेळा ते मनशांती, आत्म्याच्या शांतीतून येते आणि आत्म्याची शांती मिळते ती योगातून. गेली 4 दिवस झाले आपण वेगवेगळ्या प्रशिक्षणाद्वारे योग अभ्यास करत आहोत. 17 तारखेला आपण या योग सप्ताहाचे उद्घाटन केले. त्यामध्ये प्राध्यापक दीपक देवळे सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री उत्तरेश्वर पांचाळ सर, 19 तारखेला सुधाकरराव विडेकर सर, 20 तारखेला वामनराव इटकुरकर सर आणि आज आपण योग प्रशिक्षक माननीय श्री दत्ता लांब यांच्या मार्गदर्शनाखाली योग साधना करणार आहोत. मी पुढील सूत्रे माननीय श्री दत्ता लांब सर यांच्याकडे सोपवते.